नमस्कार, मी लीना कांडेकर. ATV न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. शहरातील कचरा संकलनाचा उडालेला बोजवारा व इतर समस्यांबाबत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. शहरातील कचरा संकलनाचा उडालेला बोजवारा आणि इतर समस्यांबाबत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रशासनाचा निषेध करत मनपा आवारात घोषणाबाजी करण्यात आली. वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आमदार संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या प्रशासनाचं करायचं काय? पदाधिकाऱ्यांच्या वतीनं इथं निवेदन देण्यात आलं आणि निवेदनामध्ये उल्लेख केला होता की आम्ही 1 तारखेनंतर कुठल्याही क्षणी आम्ही महानगरपालिकेवरती मोर्चा काढू, आंदोलन करू आणि त्याची तुम्ही दखल घ्यावी. त्याच्यामध्ये विषय देखील आपल्याला टाकून दिले होते की कचऱ्या संदर्भातचे विषय आहेत. पण आज 6 तारीख आहे, म्हणजे जानेवारीच्या 29 तारखेला आपण निवेदन दिलं आणि आज 6 तारीख आहे. 6 तारखेपर्यंत कुठल्याच प्रकारचं लेखी उत्तर किंवा कुठल्याच प्रकारच्या पदाधिकाऱ्याला कुठलाही निरोप फोनवरतून संपर्क कोणी केला नाही. म्हणजे प्रशासन किती खबरदारी घेतं, किती काम करतं याची आपल्याला या आंदोलनाच्या पत्रामधून आपल्याला कुठेतरी आज त्याची तीव्रता, यांचे काम करण्याची पद्धत आपल्याला कळालेली आहे. आणि आपण, मला वाटतं 1.5 तास झाला आपण सगळेजण, किती वेळ झाला? 1.5 तास आपण सगळेजण उन्हामध्ये बसलेलो आहोत. उन्हामध्ये बसल्यामध्ये आपल्याला काही फरक पडत नाही. कोणाला फरक पडतो का? त्याच्यामुळं तुम्ही आता, मला अजून माहिती नाही कोणते उपायुक्त, कोण आयुक्त, कोणते पटरे आहेत आणि कोण पवार आहेत, कारण की अजून काही त्यांचा कधी परिचय झालेला नाही. कारण ते शहराच्या प्रश्नाबद्दल फार चर्चा करतात, फार संवेदनशील आहेत, काम करतात. त्याच्यामुळे आपल्याला माहिती नाही त्यांचे काम ते फार व्यस्त असतात. काल एका भोसे साहेबांनी मगाशी उल्लेख केला की आपल्या काय कुठल्या नगरसेवकाचा समर्थन करायचं नाही, पण काल जे काही प्रकार महानगरपालिकेमध्ये एक माजी नगरसेवक आले, त्यांच्या सौभाग्यवती नगरसेविका आहे, त्यांनी काही प्रश्न घेऊन आले. तर त्यावेळेला तो खुर्चीवर त्या अधिकारी बसलेला होता आणि तो नगरसेवक जो काही होता पदाधिकारी, तो ओरडून उभा राहून उठून बोलत होता, पण ते खुर्ची अशी रेलून बसले होते. मग त्याच्यावरून त्यांना किती गांभीर्य आहे प्रश्नाचं समोरच्या आलेल्या व्यक्तीचं, म्हणजे बसण्याची स्टाईल, म्हणजे किती प्रकारचं मुजोरपणा या अधिकाऱ्यामध्ये वाढलाय ते कालच्या फोटोवरून आपल्याला पाहायला मिळतं. आणि जर तुम्ही अधिकारी वर्ग अशा पद्धतीने वागणार असेल तर हे नगर शहरातली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी खपून घेणार नाही, याची तुम्ही नोंद घ्या. तुम्ही जरूर या राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये काम केलं असेल, प्रशासकीय अनुभव तुम्हाला चांगला असेल, चांगल्या संकल्पना तुम्ही मांडल्या असतील, पण सर्वसामान्य नागरिकाला जर तुम्ही अशा पद्धतीने जर वागणूक देत असाल तर तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या अनुभवाचा आमच्या नगर शहराला गरज नाही. इथं आम्हाला वागणूक देखील चांगल्या प्रकारची असली पाहिजे. आमच्या प्रत्येक माणसाला, येणाऱ्या माणसाला तुम्ही कुठेतरी इथं जनतेचे सेवक म्हणून तुम्ही आलेला, वेगळ्या वेगळ्या संकल्पना मांडण्याकरता, काम करण्याकरता तुम्ही आलेला आहात. त्याच्यामुळं तुम्ही प्रत्येकाने याच्यामध्ये गांभीर्य घेतलं पाहिजे. आणि तुम्ही असं समजू नका की इथं राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं निवेदन आलं, मगाशी आमच्या भोसे साहेबांनी उल्लेख केला, तुम्हाला आता आवाज आला असेल, एसी जरी आज चालू असला तरी आवाज आला असेल तुम्हाला. भोसे साहेबांनी उल्लेख केला की आम्ही ज्या काही विकासात्मक कामाला वेगळी चालना देण्याकरता आम्ही इथं त्या वर जे खुर्चीवरती बसलेले आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे. पण तसे आमच्या दीपक सुरू साहेबांनी सांगितलं की तुमच्या खुर्च्या म्हणून तुमच्या गळ्यात घालू, तसे आम्ही त्यांच्या सुद्धा खुर्च्या म्हणून त्यांच्या गळ्यात घालू. तुम्ही त्याच्यामध्ये काळजी करू नका. आणि पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं निवेदन कुठलं आलं तर ते शहराच्या जनतेच्या प्रश्नाकरता येतं. त्यांनी काय वैयक्तिक कुठलं काय स्वतः तुम्हाला कधी मागितलं नाही. जसे तुम्ही माणसं सोडलेले आहेत काही गोळा करण्याकरता, कलेक्शन करण्याकरता. संध्याकाळी जाताना तुम्ही प्रत्येकाचा आकडा आता अधिकारी लोकांचा सुरू झालेला आहे की काय घरी आज काय काय नेलं, तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हाला नीट केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवू आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला जर तुम्ही याच्यामध्ये निर्णय घेतला नाही तर तुम्हाला लवकर त्याची परिस्थिती देखील येईल. पण तुम्ही मात्र इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आला, निवेदन दिलं तर त्याला तुम्ही उत्तर देण्याचं काम करा.
तुम्ही का कुठल्या निवेदनाला लाईटली घेण्याचं काम करू नका. मी तुम्हाला आज या ठिकाणी मी नम्रपणे विनंती करतो. याच्या पुढे काय आम्ही विनंती करणार नाही. आमच्या महिला भगिनी या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये काम करतात, त्या तुम्हाला योग्य प्रकारचा धडा त्याच वेळेला शिकवण्याचं काम करतील. त्याच्यामध्ये त्या देखील माझा असणार नाही. तुमचं कर्तव्य होतं, ज्या वेळेला तुम्हाला निवेदन 29 तारखेला निवेदन दिलं, आज 6 तारखेपर्यंत तुमचा एकही अधिकारी इथं कुठे आमच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत संपर्क साधला नाही, कुठल्या प्रकारची बैठक झाली नाही. तर तुमचं कर्तव्य होतं ती बैठक घेणं, निवेदन देणं, लेखी स्वरूपाचं कुठलं आंदोलन करू नये. आम्ही त्याच्यामध्ये बैठक लावून त्याच्यामध्ये निर्णय काढू. आज मोठे साहेबांनी सांगितलं मगाशी, तुम्ही बाहेर या प्रत्येकाच्या भावना ऐकायला पाहिजे की त्याच्यामध्ये आज 6 ट्रॅक्टर बंद आहेत, डोझर बंद आहे, कुठल्या गाड्या बंद आहेत. वैयक्तिक नगरसेवकांना नागरिकांचे फोन येतात, नगरसेवक स्वतः त्या गाड्यांचं मेंटेनन्स करतात. नगरसेवकांनी काही ठेका घेतला का तुमचा खर्च करायचा, त्याचे बिल तुमचे अधिकारी काढून घेतात. काम नगरसेवक करतो स्वतःच्या पैशातून, आणि त्याचं काम केलेलं बिल तुमचा माणसं ते अधिकारी काढून घेतात. म्हणजे कुठली प्रकारची पद्धत तुमची सुरू झालेली नवीन, म्हणजे कलेक्शन मध्ये वाढ करायचं काम तुमचं सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीला पायबंद घाला आणि थोडं वेळच्या वेळेला त्या प्रश्नाला उत्तर देण्याचं काम करा. तुम्ही निश्चित बाहेरून आलेले अधिकारी आहेत, आम्ही तुमचं चांगलं काम केलं, तसं वरच्यांना पाठिंबा चांगलं काम करण्याकरता दिलाय, तसं तुम्ही देखील चांगलं काम केलं तर तुमचा सेटअपचा कार्यक्रम, कारण की तुम्ही आले तर 2-3 वर्षांत तुम्हाला जावंच लागतं, तर मोठा कार्यक्रम सेटअपचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घेतला जाईल. तर तुम्ही चांगलं काम करून आमचं चांगला मुख्य घेऊन जा, ही तुम्हाला सदिच्छा आम्ही आजच्या आंदोलनाच्या मित्रांना देऊ. पण काम मात्र तुमचं चांगलं झालं पाहिजे. आज लाईटच्या बाबतीमध्ये देखील तोच प्रश्न आहे. लाईटचं मटेरियल शिल्लक नाही, येतं भरपूर 40-50 लाखाचं मटेरियल येतं, 2 दिवसामध्ये संपतं. लाईट कुठं लागल्या त्याची आम्हाला माहिती होत नाही. कचऱ्याचा प्रश्न आहे, आज वेगवेगळे प्रश्न दिवसांदिवस वाढत चाललेले आहेत. उन्हाळा आता पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीपासून उन्हाळा सुरू होईल. तुम्ही त्या पाण्याचं नियोजन केलं पाहिजे, पाण्याची बैठक लावली पाहिजे, नगरसेवकाला बोलवलं पाहिजे. आज तुम्हाला नगरसेवक कोण आहेत हे देखील माहिती नाही. तुम्हाला वाटतं वरच्या दिला पाठिंबा, वरचे बघतील, वरचे खालचे काय नाही. तुम्ही आता उरी पिक्चर पाहिला असेल, सर्जिकल स्ट्राईक पाहिला असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खाली वर सर्जिकल स्ट्राईक केल्याशिवाय राहणार नाही, याची तुम्ही नोंद घ्या. होणार नाही, तसं होणार नाही. जनतेच्या प्रश्नाकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज सदैव या ठिकाणी नगर शहरामध्ये काम करतो, आवाज उठवण्याचं काम करतो आणि वेगवेगळ्या विषयांवरती या ठिकाणी आवाज उठवलेला आहे. तर तुम्ही देखील त्याच पद्धतीने या जनतेच्या आखेला ओळ करण्याचं काम करा, चांगली सेवा करा. इथं तुम्ही चांगले चांगले विषय, आता बजेटचा देखील विषय लवकर येईल, चांगल्या प्रकारे बजेट कोणमांडणार नाही, चांगलं नियोजन या ठिकाणी कसं करता येईल याच्यामध्ये तुम्ही आज या ठिकाणी काम करावं. आणि आज याच्यामध्ये आम्हाला जे काय माझं आंदोलन केलं, ज्याची तुम्हाला गांभीर्य नाही, ज्याची तुम्हाला दखल घेऊशी वाटलं नाही, तर त्याच्यावरती आम्हाला जर आता ठोस आश्वासन दिलं तरच आम्ही आता इथून जाणार आहे. नाहीतर तुम्हाला सांगतो, तुमचे आता कोणते पॉवर आहेत कोणते पाटरे अजून मला माहिती नाही. तुमच्या दोघांच्या केबिन मध्ये आम्ही आज भूकेश्वर राहणार नाही, हे तुम्हाला आता इशारा या ठिकाणी देतो. आमचं समाधान जर झालं तरच आम्ही इथून उठणार आहे. आज बुधवार आहे, शुक्रवारी आपण बैठक घेऊ. शुक्रवारी तुमच्या सोयीनं मला टाइम सांगा. शुक्रवारी 11 वाजता आपण नगरसेवक आणि आमदार साहेबांच्या बरोबर बैठक घेऊ महापालिकेमध्ये. आणि आम्ही तुम्हाला हे देतो की 20 तारखेपर्यंत या सगळ्या घंटागाड्या देखील गेलो, घंटागाड्या दुरुस्त करून कचरा जास्तीत जास्त कसा उचलला जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. येत्या शुक्रवारी आमदार आणि नगरसेवकांची एकत्र बैठक घेऊन 20 तारखेपर्यंत कचरा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी उपायुक्त पठारे यांनी दिले. राष्ट्रवादीचे निलंबित नगरसेवकही यावेळी उपस्थित होते. पक्षाने जरी आम्हाला पक्षातून काढले असेल, परंतु आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या आणि आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीशी कायमच उभे राहू, अशी भूमिका यावेळी नगरसेवकांनी व्यक्त केली. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.